आज ना मी तुमच्या सोबत वर्षभर टिकणारी ना माझ्या आंब्याची फेवरेट रेसिपी शेअर करते. आता कोणती ते सांगते, पण त्याआधी ना आंबे स्वच्छ धुवून ना त्याच्या साली काढायला घेतलेल्या होत्या. या रेसिपी मधलं सगळ्यात अवघड काम म्हणजे ना ह्या आंब्याच्या साली काढणंच आहे. ते पटकन ना मी 2 आंब्याच्या साली काढून घेतल्या आणि लगेच ना आंबा किसायला घेतला. आंबा ना मस्त असा मोठाच किसून घेतलेला होता. आंबा किसून झाला की लगेच ना गुळ सुद्धा ना कट करून घेतला. खरं तर ह्या रेसिपी सोबत ना लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. त्यामुळे आंब्याचा सीझन आला की दरवर्षी ना न चुकता ही रेसिपी मी बनवते. आता कढई तापली की त्याच्यामध्ये ना हा किसलेला किस सगळा टाकून घेतला आणि मंद आचेवर ना चांगला त्याला परतून घेतला. अरे सॉरी, रेसिपीचं नाव तर सांगायचं राहिलंच की. तसं तुम्हाला हिंट थोडीफार आलेच असेल. तर मी बनवत आहे गुळांबा. कोणी बोलतं मुरंबा, काय का असं. आपण ही रेसिपी ना काचेच्या भरणीमध्ये 1 वर्षभर टिकवून ठेवू शकतो. मागच्या वर्षी काय मी बनवली नव्हती, पण ह्या वर्षी ना जास्त प्रमाणामध्ये बनवून ना स्टोअर करून ठेवायचा विचार चाललाय. म्हणजे कसं आंबा खाण्यासाठी वर्षभर वाट बघावी नाही लागणार ना. जेव्हा इच्छा झाली तेव्हा खाता येईल. तसा हा मुरंबा बनवायला काय अवघड नाही. फक्त आपल्याला गुळामध्ये ना याला शिजवून घ्यायचं वेलची टाकून. मस्त असा ना ट्रान्सपरंट तयार होतो हा मुरंबा. आणि तुम्हाला आंब्याची कोणती रेसिपी आवडते ना ते नक्की कमेंट मध्ये सांगा.